नयन स्वामी यांनी खूप विस्तार सर्वात आधी समाजामध्ये मंदिराची आवश्यकता कशासाठी असते। एवढं मोठं मंदिर करोडो रुपयांच्या खर्चाने आपण इथे केलं। भगवंताची मूर्ती आपण आपल्या घरामध्ये पण ठेवू शकतो, तिथे पण आपण पूजा करू शकतो। तर मंदिर कशासाठी? भारतीय संस्कृतीमध्ये आदि काळापासून आपल्या ऋषीमुनींनी, आपल्या पूर्वजांनी भगवंताचे पूर्व झालेले जे अवतार राम कृष्णादिक अवतारांनी पण मंदिराला प्राधान्य दिलेलं आहे। शास्त्रांचा असा मत आहे, मंदिर हे भक्तीची भूमी आहे आणि आपलं जे घर असतं ते भोगभूमी असते। घरामध्ये बसून तुम्ही 5 माळा करा, 10 करा, 25 करा, जे शांती मिळणार नाही ते मंदिरामध्ये फक्त 5 मिनिट तुम्ही भगवंताच्या मूर्तीपुढे बसा, मनाला शांती मिळेल। मन स्थिर करण्याचं साधन कोणचं असलं तर ते मंदिर आहे। आज आपण मनाच्या शांतीसाठी, स्थिरतेसाठी मोठे मोठे उद्योगपती, मोठे मोठे श्रीमंत लोक लाखो आणि करोडो रुपये खर्च करतात, पण मंदिरामध्ये येऊन जर 5 मिनिटं तो बसला तर मन स्थिर होतं, शांती होते। मंदिर कशासाठी आहे तर मंदिर जीवाच्या कल्याणासाठी आहे। मंदिर हे भजन भक्तीचं स्थान आहे। मंदिराचं जे वैशिष्ट्य आहे, हे मंदिर पूज्य स्वामींनी ज्याप्रमाणे सांगितलं, फक्त स्वामीनारायण संप्रदायासाठी नाही, हे मंदिर सनातनीय हिंदू धर्मासाठी आहे। प्रत्येक धार्मिक प्रजासाठी हे मंदिर आहे। कोणी भगवान रामाचा भक्त असो, कृष्णाचा भक्त असो, शिवभक्त असो, सर्वांसाठी हे मंदिर आहे। पूर्ण जळगावच नाही, पूर्ण महाराष्ट्राची हे मंदिर शान आहे। मंदिराविषयी मी तुम्हाला काही सांगू त्यापेक्षा आपण स्वतःच जर मंदिरामध्ये जाऊन अनुभूती केली तर माहिती पडेल, कारण हे मंदिर अवर्णनीय आहे। ह्या मंदिराचं वर्णन ते शक्य नाही। एक एक स्तंभ, एक एक मंदिराची जे कमान आहे त्याचं दर्शन केल्याने जीवाला शांती मिळेल, संतोष होईल, असं मंदिर बनवलेलं आहे। मंदिरविषयी आणि प्रतिष्ठाचा जो महोत्सव होणार आहे त्याविषयी पूज्य नयन स्वामी यांनी तुम्हाला खूप विस्ताराने माहिती दिलेली आहे। विशेष भक्तांनो, 7 दिवस जो महोत्सव चालणार आहे, आपला उद्देश असा आहे की ह्या महोत्सवाच्या माध्यमाने फक्त स्वामीनारायण संप्रदायासाठी नाही, संपूर्ण जळगाव जिल्ह्यासाठी, जळगाव जिल्ह्यामध्ये जेवढी पण धार्मिक जनता आहे त्या सर्वांना आमचं आव्हान आहे की भगवान श्रीकृष्ण यांच्या चरित्रांनी सबर अशा भागवतजीच्या कथा इथे होणार आहे आणि त्या कथाच्या माध्यमाने प्रत्येक जीवाला भगवंताची ओळख व्हावी, प्रत्येक जीव धर्म आणि सत्संगाकडे जुडावा, म्हणून एवढ्या मोठ्या महोत्सवाचं आयोजन आहे। मंदिराच्या अनेक विशेषता तुम्हाला सांगितल्या, त्यामध्ये हनुमानजी महाराजांची विशेषता पण सांगितली। भारतामध्ये अनेक ठिकाणी अलग अलग मूर्त्या असतील, पण आपल्या इथे जे पराक्रमी हनुमानजी दादांचं स्वरूप होत आहे, भारतामध्ये सर्वात प्रथम ब्लॅक ग्रेनाइटची हे मूर्ती आहे। कदाच कुठे हनुमानजी दादांची मूर्ती असेल, पण ते आरसची असेल किंवा POP मध्ये केलेली असेल, हे मूर्ती ब्लॅक ग्रॅनाइटची भारतामध्ये सर्वप्रथम मूर्ती आहे। आणि ह्या मूर्ती मागचा उद्देश असा आहे की संपूर्ण जळगाव जिल्ह्यावर हनुमानजी दादांची कृपादृष्टी राहावी, हनुमानजी महाराजांची दृष्टी ज्याच्यावर पडेल त्यांचे सर्व विघ्न, सर्व दुःख दूर होतील, अशा हेतूने इथे हनुमानजी महाराजांची विशाळ काही पराक्रमी स्वरूपाची आपण स्थापना करत आहे। शेवटी आपण सर्व पत्रकार मित्र आहात, समाजाला 2 व्यक्ती
चांगल्या मार्गी आणि खराब मार्गी घेऊन जातात. एक तर साधू संत आणि दुसरे पत्रकार. पत्रकारांच्या हातामध्ये असतं की समाजाला कोणची दिशा द्यावी. म्हणून आपल्या सर्वांना माझी विनंती आहे की 10 दिवसाचा जो हा महोत्सव आहे, हा फक्त ने फक्त स्वामीनारायण संप्रदायाचा महोत्सव नाही, सनातन हिंदू धर्माचा, प्रत्येक धार्मिक जनतेचा हा उत्सव आहे. म्हणून जळगावकरांना तुमच्या माध्यमाने, दरेक पत्रकार मित्रांच्या माध्यमाने आम्ही आमंत्रित करत आहोत. ह्या महोत्सवामध्ये फक्त जळगाव जिल्ह्याचेच नाही, पूर्वी ज्याप्रमाणे इथून सांगितलं की गुजरातमधून पण भरपूर हरिभक्त येणार आहे. लगभग इथे सरांनी सांगितलं 2000 पेक्षा जास्त स्वयंसेवक आहे आणि 5000 सारखे हरिभक्त गुजरातमधून या महोत्सवाचा लाभ घेण्यासाठी येणार आहे. विदेशामधून अमेरिका, लंडन, आफ्रिका वगैरे देशांमधून 400 ते 500 NRI हरिभक्त पण या महोत्सवाचा लाभ घेण्यासाठी येणार आहे. जळगावच्या आजूबाजूला जे खेडेगाव आहे, खास करून आणि यावल तालुका, रावेर तालुका आणि भुसावल यामध्ये 200 वर्षापासून स्वामीनारायण संप्रदायाचा प्रचार प्रसार आहे. ते भक्त पण सर्व इथे येणार आहे. आयोजन असं केलेलं आहे की जो कथा मंडप आहे, त्या कथा मंडपामध्ये 15 ते 20 हजार भक्त बसू शकतील असं कथा मंडपाचं आयोजन आहे. आणि रोज सकाळ संध्याकाळ दोघं टाईम, एक टाईम 25 ते 30 हजार भक्तांचं भोजन इथे बनवून आणि सर्वांना व्यवस्थित भोजन करवू शकू अशी व्यवस्था आपण केलेली आहे. सकाळी 25 ते 30 हजार आणि संध्याकाळी 30 ते 40 हजार भक्त इथे भोजन करू शकतील अशी सुंदर व्यवस्था पण आहे. त्याचप्रमाणे प्रदर्शनाची माहिती पण इथे स्वामींनी दिली आहे. केवळ जळगावमध्येच नाही, पूर्ण महाराष्ट्रामध्ये असं प्रदर्शन केव्हाही अनेक ठिकाणी प्रदर्शन असतात, पण तिथे काही तिकीट असते 50 रुपये, 100 रुपये, 200 रुपये. आज आपण समाजासाठी, समाजाला एक चांगला संदेश देण्यासाठी स्वामींनी ज्याप्रमाणे सांगितलं, एकच त्यामधून तुम्हाला दाखला देतो गायचा. आपली संस्कृती होती की प्रत्येक घरापुढे गाय असावी. गायच्या माध्यमातून किती आपल्याला फायदे होतात. शास्त्र असं म्हणतात की ज्याच्या अंगणी गाय आहे त्याला जीवनामध्ये केव्हाच दवाखान्यामध्ये जावं लागत नाही. आपले पूर्व ऋषीमुनी, आपले वडील 50 वर्षापूर्वी, 100 वर्षापूर्वी कोणी असं ऐकलं नाही की कोणाची किडनी फेल झाली, कोणाला कॅन्सर झालं. लाखोमधून कदाच एखादला तसं होत असेल. पण आज घरोघरी जे रोग आहे, आपली जे दुर्दशा आहे, आपण आपली संस्कृती विसरलो आहे. या प्रदर्शनामध्ये अनेक अलग अलग प्रकल्प आहेत. त्यामध्ये गौमाताला जे आपण प्राधान्य दिलेलं आहे, गायपासून किती फायदे होतात. आज गायला फक्त आपण दुधासाठी ठेवतो. दूध विकून किती पैसे येतात आणि जास्त पैसे मिळवण्यासाठी आपण जर्सी गायला आणली. जर्सी गायमध्ये आणि देशी गायमध्ये काय तफावत आहे त्या प्रदर्शनातून आपल्याला माहिती पडेल. खरोखर गायच्या दुधापासून पैसे कमवायचे नसतात. गायच्या प्रत्येक वस्तूपासून, गायच्या गोबरपासून, गायच्या मूत्रपासून, दरेक वस्तूपासून आपली आजीविका बनू शकते. आणि गायपासून, गोबरपासून किती वस्तू होतात, लगभग 200 पेक्षा जास्त प्रोडक्ट इथे तुम्हाला प्रदर्शनमध्ये पाहायला मिळेल. विशेष ह्या महोत्सवामध्ये महाविष्णू याग यज्ञाचं पण सुंदर आयोजन आहे. मूर्ती प्रतिष्ठा असली, मूर्तीच्या प्रतिष्ठेसाठी यज्ञ आवश्यक असतो आणि यज्ञ केल्याने शास्त्र असं म्हणतात की आजूबाजूला 5, 6, 10 किलोमीटरपर्यंत वातावरण शुद्ध होत असतं, पवित्र होत असतं. तर या यज्ञाच्या वातावरणाने संपूर्ण जळगाव शहर पवित्र होईल अशी आमची अपेक्षा आहे. पुनः
भगवंताच्या चरणी आपण प्रार्थना करू. तुमच्या सर्वांच्या माध्यमाने जळगावमध्येच नाही, पूर्ण महाराष्ट्रामध्ये या जळगाव मंदिराचा, स्वामीनारायण मंदिराचा प्रचार प्रसार हो, अशा अपेक्षासह सर्वांना जय स्वामीनारायण. मित्रांनो, या ठिकाणी